नमस्कार मित्रांनो, थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे स्टाफ सिलेक्शन कमिशन तुम्ही फॉर्म भरलेला होता, त्याचे ॲडमिट कार्ड आलेले आहेत. तर ते कशा पद्धतीनं डाउनलोड करायचे आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे ॲडमिट कार्ड दिसत नाहीत त्यांनी काय करायचं आहे, त्यांचे ॲडमिट कार्ड कधी येणार आहेत याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगल ओपन करून घ्यायचं आहे. गुगलवरती SSC एवढं सर्च करून एंटर मारायचं आहे. सर्च करताच या ठिकाणी एक नंबरची जी ऑफिशियल वेबसाईट ओपन होते ssc.gov.in ही लिंक ओपन करून घ्यायची आहे. लिंक ओपन केल्यानंतर या ठिकाणी लॉग इन और रजिस्टर याचं एक बटन आहे, या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाईप करून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन करताच या ठिकाणी तुमच्या समोर अशा पद्धतीचं होम पेज दिसेल. यामध्ये स्क्रोल करून थोडंसं खाली यायचं आहे. या ठिकाणी हिरव्या कलरची जी पट्टी आहे किंवा जे काही बॉक्स आहे त्याच्यावर ॲडमिशन सर्टिफिकेट हे लिहिलेलं तुम्हाला दिसेल. त्याच्या समोर एक बाण आहे, त्या बाणावरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी एक्झामिनेशनचं एक ड्रॉपडाऊन मेनू आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी कॉन्स्टेबल GD याचं आपण हॉल तिकीट काढायचं आहे, त्यामुळं या ठिकाणी कॉन्स्टेबल GD हे निवडायचं आहे. निवडून या ठिकाणी वर्ष निवडायचं आहे, जे काही 2026 आहे ते. त्यानंतर चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच मित्रांनो तुमचं नाव स्टेटस दिसेल. या ठिकाणी तुमची एक्झाम डेट दिसेल. या ठिकाणी एक्झाम डेट 6 मे 2026 आहे आणि स्टेटस ॲप्लिकेशन ॲक्सेप्टेड. पण याचं अजून हॉल तिकीट आलेलं नाही. मित्रांनो, ज्या ज्या लोकांना असा सेम प्रॉब्लेम आहे त्यांनी घाबरायचं नाही, काही काळजी करू नका. त्यांचं जे ॲडमिट कार्ड आहे ते परीक्षेच्या फक्त 2 दिवस अगोदर ते येणार आहे, त्यामुळे तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. परीक्षेच्या 2 दिवस अगोदर चेक करून तुम्ही त्याची प्रिंटआउट काढून घेऊ शकताय. तर ज्या मुलांचे किंवा ज्या उमेदवारांचे हॉल तिकीट आलेले आहेत तर ते कसे करायचे मी तुम्हाला काढून दाखवतोय. लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर नंबर, पासवर्ड, कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करताच या ठिकाणी सेम ॲडमिशन सर्टिफिकेटच्या समोरील बाणावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करून या ठिकाणी एक्झामिनेशन निवडायचं आहे आणि चेक स्टेटसवरती क्लिक केलं की या ठिकाणी तुमचं सर्टिफिकेट डाउनलोडसाठी उपलब्ध झालेलं आहे. या ठिकाणी चेकबॉक्सवरती टिकमार्क लावायचं आहे. टिकमार्क लावून खाली डाउनलोड ॲडमिशन सर्टिफिकेट याचं एक बटन आहे, त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुमच्यासमोर नोटिफिकेशनचं बॉक्स ओपन होईल, वाचून घ्यायचे. त्यानंतर खाली प्रोसीड टू डाउनलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करतात मित्रांनो या ठिकाणी तुमचं ॲडमिट कार्ड सक्सेसफुली डाउनलोड झालेलं आहे आणि याच्या प्रिंटआउट्स काढून तुम्ही सूचना वाचून जे काही त्यांनी साहित्य आणायला सांगितले ते साहित्य, हॉल तिकीट, ID प्रूफ वगैरे घेऊन परीक्षेला जायचं आहे. तर मित्रांनो, ज्या ज्या उमेदवारांचे हॉल तिकीट आलेले आहेत, डाउनलोड झाले आहेत, त्यांच्यासाठी बेस्ट लक. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.